नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। आजच्या बैठकीचा विशेष आहे। आजच्या बैठकीचा विशेष आहे की संध्याकाळची वेळ असताना सुद्धा, दिवे लागण्याची वेळ आलेली असताना, स्वयंपाकाची वेळ झालेली असताना सुद्धा सर्वाधिक लोकसंख्या माझ्या महिला भगिनींची या ठिकाणी आहे। त्या महिला भगिनींचे मी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। सुजनशील नेतृत्व महिलांना मिळाल्यानंतर महिला भगिनीची राजकारणातली ताकद काय पद्धतीने उभे राहू शकते हे आज पेडकर त्यानिमित्ताने अनुभव आहे। मी नशिबान आहे की माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा विशेष महिला मतदारांची संख्या जास्ती आहे। इतर लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांची संख्या जास्ती असेल। मागच्या वेळेला शिवधन मतदारसंघामध्ये, आदितीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महिला मतदारांची संख्या जास्ती होती, तशी आज रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या जास्ती आहे। या महिलांच्यासाठी पहिल्या प्रथम अनेक वेळा प्रयत्न झाले, अनेक वेळा घोषणा झाल्या, अनेकांनी आपल्या घोषणापत्रामध्ये किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्याची घोषणा केली, परंतु महिलांना संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये आरक्षण देण्याचं काम प्रचंड बहुमत असताना सुद्धा काँग्रेस पक्षाने कधी केलं नाही। या वेळेला नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वास दिला आणि या देशामध्ये संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण देण्याची किमया या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। 2029 सालापासून ते आरक्षण लागू आहे। कदाचित मतदारसंघाची पुनर्रचना होऊ शकेल, कदाचित आज गेल्या अनेक वर्षापासून जेवढ्या लोकसभेच्या जागा आहेत, राज्यामध्ये विधानसभेच्या 288 जागा आहेत, वाढत्या लोकसंख्येप्रमाणे त्याची सुद्धा संख्या वाढवायला लागेल। एकेकाळी आपल्या विधानसभा मतदारसंघाची मतदार संख्या 1.5 ते 2 लाखाच्या आसपास होती, आता 3.5 लाख, 4.5 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी गेलेली आहे। स्वाभाविकपणाने इतक्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना त्या जबाबदार लोकप्रतिनिधींच्या वरती जबाबदारी मोठी येत असते। मोदी साहेबांनी महिलांच्या उन्नतीसाठी क्रांतिकारी निर्णय आरक्षणाच्या माध्यमातून केला, पण ते केवळ राजकीय आरक्षणापुरता त्या ठिकाणी सीमित राहिले नाही। नमो नारी शक्ती अभियान भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलं गेलं। पंतप्रधान किसान योजनेच्या मार्फत जसं शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात, राज्यात आज आपलं महायुतीचं सरकार आहे, त्या माध्यमातून सुद्धा 6,000 रुपये त्या ठिकाणी मिळतात। पण महिलांच्यासाठी प्रथमतः त्यांनी काही क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी आणल्या। त्याच्यामध्ये MSME अंतर्गत सूक्ष्म लघु विभागाच्या मार्फत आज 33% सबसिडीची अतिशय मोठी योजना आहे। 50 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची योजना त्या ठिकाणी केली गेली। ज्या दिवशी 50 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्या क्षणाला 33%, 35% भारत सरकारची सबसिडी म्हणजे जवळपास 17.5 लाख आपल्या खात्यामध्ये सबसिडीच्या माध्यमातून जमा होते। वेगवेगळे उद्योग महिलांनी करावेत, रोजगाराची साधनं त्या ठिकाणी निर्माण व्हावी। महिला बचत गटांचा फिरता निधी राज्य सरकारने वाढवला, ज्याचं नेतृत्व आज एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी अजयदादा करतात। 15,000चा फिरता निधी 30,000 पण देण्यात आला। नवीन बचत गट स्थापन झाला तरी सुद्धा त्याला तितक्याच फिरता निधी मिळेल। अशा माध्यमातून महिलांच्या अनेक योजना त्या ठिकाणी आणल्या असताना पेण शहराचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे, याचा उल्लेख भावे मॅडमने या ठिकाणी केला। एकेकाळी रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण पेण ओळखलं जायचं, आज मतदारसंघ विभागला गेला। पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, मावळ लोकसभा मतदारसंघाला जोडलं गेलं, तरी आजही भौगोलिकदृष्ट्या पेण हे रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण त्या ठिकाणी आहे। पण आपण पाहिलं की मुंबईची उपनगरीय सेवा जशी आज पश्चिम उपनगरीय सेवा म्हणजे सेंट्रलची जाते, अगदी अंबरनाथ, बदलापूर, कोळगावपर्यंत जाते, तिकडे पूर्वची जाते, दिल्लीकडे जाते, अहमदाबादकडे जाते, ती सुद्धा नाला सोपारापर्यंत जाते। पण आज सेंट्रल रेल्वेचं जे काय आज आखणी आहे रेल्वेची, कोकण रेल्वेची आखणी आहे, आजच पेणचं स्थान मुंबईच्या उपनगराच्या स्थानाच्या मध्ये अनर गतीने पुढे गेलेलं पाहायला मिळतं। पेण शहराची लोकसंख्या जर का आज आपण पाहिली 40-50 हजारच्या आसपास पेण शहराची लोकसंख्या त्या ठिकाणी गेली। मुख्यालयाच्या ठिकाणच्या नगरपालिकेची लोकसंख्या आज अलिबागची 14-15 हजार असेल। रोहाच्या नगरपालिकेला 100 वर्ष होऊन गेली, त्याची लोकसंख्या 12 ते 15 हजारच्या आसपास असेल। पण आज पेण शहराची लोकसंख्या कदाचित खोपोली शहरापेक्षा जास्त त्या ठिकाणी झालेली आहे। याचा अर्थ ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग शहरामध्ये आलाच, रोजगाराच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने या राज्यांतील आणि राज्याच्या बाहेरील सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती अनेक जण आले, व्यवसायाच्या निमित्त स्थायिक झाले, ते स्वतःला पेणकर म्हणून त्या ठिकाणी म्हणतात। अशा वेळेला पेणच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये सत्तांतर झालं। आता त्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला फारसा निधी या सगळ्या परिसरामध्ये मिळू शकला नाही, सत्य आहे। पण एक किमया झाली या राज्यामध्ये,
एकनाथरावने भूमिका घेतली, देवेंद्रची साथ मिळाली, अमित भाईंचं योजक नेतृत्व त्या पाठीमागे मिळालं, राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार त्या ठिकाणी आलं. नंतरच्या कालावधीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिक निर्णय घेतला. जो विचार स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिला, बहुजनाच्या हितार्थ आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, त्या बहुजनांचा हिताचा वापर लक्षामध्ये घेत आमचा सत्तेमध्ये सहभाग त्या ठिकाणी झाला. आणि आज मला अभिमान वाटतोय की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपले लोकप्रिय आमदार अभिषेक पाटील यांनी रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटी रुपये आणले, रिंग रोडच्या कामासाठी सुद्धा 70 कोटी आणले गेले, त्याच्यापेक्षा जास्ती असतील. पायाभूत सुविधासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी त्या ठिकाणी आणता आला. आणि पेठ शहराची वाढती लोकसंख्या लक्षामध्ये घेत याचा उल्लेख नगराध्यक्षांनी या ठिकाणी केला. 2047 ही लोकसंख्या लक्षामध्ये घेत 600 कोटी रुपयाची पाण्याची योजना त्या ठिकाणी प्रस्तावित केली. हेटवण्याचं पाणी आणावं, आंबेघर धरणाचं पाणी त्या ठिकाणी आणावं. एकेकाळी ते आरक्षित होतंच मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना, पण ते आरक्षण योग्य पद्धतीने वापरलं गेलं जर का विफल झालं असेल तर जी नवीन योजना अंतिम टप्प्यामध्ये आहे. मी आज रवीशेठ तुम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली, नगराध्यक्षांनी केली, धैर्यशील दादांनी केली. मी आज आपल्याला शब्द देऊ इच्छितो, आचारसंहिता आहे याचं भान आणि जाणीव मला त्या ठिकाणी आहे. पण या पाण्याचा योजनेचा प्रस्ताव ज्या वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांच्याकडे जाईल, विनाविलंब त्यांची मान्यता घेऊन देण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. हे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो. मला विश्वास आहे की एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, तुमचं त्या ठिकाणी जे काय स्थान त्या ठिकाणी तुम्ही मिळवलेलं आहे, धैर्यशील दादांनी जे काही स्थान निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रीतमताई ही योजना मंजूर करण्यासाठी फार विलंब लागेल असं मला स्वतःला काय वाटतं. त्याच्यात आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही सहकार्य करायचं असेल ते केलं जाईल. नैतिकतेची जबाबदारी आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.